नमस्कार मंडळी. इडापिडा टळो बळीचं राज्य येवो अशी म्हण आपल्याकडं नेहमीच वापरली जाते. आता हा इडापिडावाला शब्द थोडासा बदललाय आणि इडी पिडा टळो आपलं राज्य येवो असं अनेक राजकारण्यांना वाटतंय. आता हे राज्य केंद्रात यायचं असेल तरच ही ईडीची पिडा टळू शकते असंही अनेकांना वाटतंय. ईडी आणि सीबीआय त्यासोबत इन्कम टॅक्स या 3 डिपार्टमेंटचा वापर करून भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधी पक्षाला नामोहरम करतोय असा आरोप देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. कुठल्या तरी पक्षाच्या युवक शाखेच्या एका पदाधिकाऱ्यानं असे बॅनर पोस्टर लावून टाकले आणि सांगितलं की 1,00,000 रुपये बक्षीस घ्या आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची ईडी सीबीआय इन्कम टॅक्स चौकशी चालू आहे हे दाखवून द्या. अर्थात त्याचे 1,00,000 रुपये आम्हाला नको आहेत, काही कारण नाही. आम्हाला जी मिळत आहेत ती खूप छान आहेत आणि राष्ट्रवादीच्या युवक नेत्याचे 1,00,000 रुपये तर नकोच आहेत, कारण उगी त्यांनी 1,00,000 रुपये आमच्या खात्यावर लिगली ट्रान्सफर करायचे आणि पुन्हा संजय राऊतांच्या मागे लागली तशी ईडी आमच्या मागे लागायची. म्हणजे उगाच नको त्या माणसाच्या खात्यावरून आपल्या खात्यावर अधिकृतरित्या पैसे नको रे बाबा. हा, आता त्यांची इच्छाच असेल आम्हाला बक्षीस द्यायची तर 1,00,000 रुपये रोखीत पाठवून द्या पर हस्ते. बघू, 1,00,000 रुपये रक्कम नाही म्हणण्यासारखी तरी नक्कीच नाहीये. पण त्यांचा दावा असा आहे की भाजपच्या नेत्यावर ईडीची चौकशी सीबीआयची चौकशी चालू आहे असं दाखवा आणि 1,00,000 रुपये मिळवा. तर मी त्यांच्या दाव्याला उत्तर म्हणून हे सगळं सांगतो आहे. हरकत नाही, तुम्हाला तुमचे 1,00,000 रुपये तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला देण्याची गरज नाही आहे. पण तरी ही माहिती असली पाहिजे म्हणून ते सांगतोय. सरसकट एक वातावरण निर्मिती अशी होते की ईडीची चौकशी चालू आहे, ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची होत नाही. मग एकट्या सगळ्या राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेतच सगळे भ्रष्टाचारी जमा झालेले आहेत का, भाजप कुठं भ्रष्टाचारी नाही का, अशी साधी प्रश्न विचारले जातात आणि त्यावर कोणी बोलत नाही. मला एक नाव पहिल्यांदा सांगायचं आहे, म्हणजे लक्षात घ्या. ईडीच्या चौकशीला घाबरून लोक भाजपमध्ये प्रवेश करतात असा आरोप सरसगट होत आला आहे आणि काही वेळा ते दिसलंय. ते उगीच ते आपले जालन्याचे खोतकर यांनी सांगितलं की मला जरा शांत झोप लागत नाही, कुटुंबाकडे बघितलं की वाईट वाटतं म्हणून मी शिंदे गटात आलो. अहो, शिंदे गटात भाजपला काय गरज आहे? आणि अशी भ्रष्टाचारी माणसं भाजप आपल्याकडे घ्यायला मोकळा आहे का? म्हणजे हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे. संजय राऊत ईडीची भीती दाखवायची आणि भाजपत घ्यायचं असं झालं असेल तर भाजपला वेळ लागलाय असंच म्हणावं लागेल. म्हणजे संजय राऊतांना घ्यायचं म्हणून ईडी चौकशी करायची असेल तर. भाजपत ईडीच्या भीतीने लोक जातात या एका वाक्यावरती अनेक जण भाषणं करतायत. तीच उदाहरणं, तीच नावं सांगत. भाजपमधून ईडीच्या चौकशीमुळे निघून गेलेलं उदाहरण सुद्धा माझ्याकडे आहे. म्हणजे भाजपमध्ये असताना ईडीची पिडा त्यांच्या मागे लागली म्हणून त्यांनी भाजप सोडला असं उदाहरण देखील आपल्याकडे आहे. आणि ते नाव म्हणजे आपले नाथाभाऊ एकनाथ खडसे. तो भोसरीचा प्लॉट, मी भोसरीचा म्हटलंय हा, म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे पुन्हा उगाच माझ्या शब्दांचे गैरअर्थ काढायचे नाहीत. तो भोसरीचा प्लॉट वादग्रस्त ठरला, त्याच्यात भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आले आणि एकनाथ खडसे यांची चौकशी चालू झाली. त्यावेळेला एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. एवढंच काय तर केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना, राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना, खडसे राज्यात मंत्री असताना त्यांची ईडीची चौकशी सुरू झाली होती. मग खडसे हे एक उदाहरण असे आहेत की जे भाजपचे असतानाही त्यांची ईडीची चौकशी झाली आणि त्यांना पुढे भाजप सोडावा वाटला. ते आयोग बियोग सगळे स्थापन केले होते. म्हणजे खडसे एक उदाहरण आहे. नंतर पक्षांतर केलं म्हणून खडसेंची चौकशी झाली, ती राष्ट्रवादीच्या नेत्याची होती असं नाही. चौकशी भाजप मध्ये असतानाच झालेली आहे. खडसेंनी नंतर पक्षांतर केलेलं आहे. जसा तुमचा दावा आहे ना की ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिला जातो, तसं ईडीला कंटाळून खडसे भाजप सोडून निघून गेलेले आहेत. म्हणजे भाजपच्या नेत्याची देखील ईडीची चौकशी होते. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण मला तुम्हाला सीबीआय चौकशीचं द्यायचं आहे. उदाहरणं खूप आहेत हा.
द्यायची असतील तर अख्खी यादी मी देऊ शकतो, पण उगाच त्या प्रत्येक प्रकरणाला उगाळत बसण्याचं कारण नाही. दुसरं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे, ईडीच्या चौकशीचंच उदाहरण द्यायचं आहे, आणि ते आहे रत्नाकर गुट्टे, गंगाखेडचे आमदार, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार, भारतीय जनता पक्षासोबत युतीत निवडून आलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांना तर तुरुंगवास झालेला आहे साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबत कर्ज प्रकरण. आता साखर कारखान्याची कर्ज प्रकरणं अजित पवारांची निघालेली आहेत, साखर कारखान्याची कर्ज प्रकरणं अनेकांची निघालेली आहेत, पण इथे त्यांना ज्यावर कारवाई झालेली आहे, जरंडेश्वरवर कारवाई झालेली आहे, तसा आरोप लातूरमधल्या सहकारी साखर कारखान्यावर आणि खाजगी साखर कारखान्यावर पण झालेला आहे. टाइम्स नाऊ नवभारतनं तर खूप मोठी स्टोरी केली होती दिलीपराव देशमुखांच्या संदर्भाने. तिथे दिलीपरावांना अटक झालेली नाही आहे, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. काँग्रेसचे आहेत दिलीपराव देशमुख, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. अजितदादांवरती जप्तीची कारवाई झाली आहे पण अटक झालेली नाही आहे. पण अशीच कर्ज प्रकरणं करणाऱ्या रत्नाकर गुट्टेंना मात्र महिनोन्महिने जेलमध्ये राहावं लागलंय आणि ते जेलमधून निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेले रत्नाकर गुट्टे यांच्यावर देखील अशाच स्वरूपाची कारवाई चालू आहे, तपास चालू आहे आणि ते तुरुंगात जाऊन आलेले आहेत. त्यामुळे हे दुसरं उदाहरण आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावरती कारवाई होत असतेच. मी तुम्हाला तिसरं उदाहरण सांगतोय, चौकशीतून जे सही सलामत बाहेर सुटलेले आहेत, म्हणजे कर्ज घेण्यावर, कर्जदारांवर अनेक वेळेला ईडीची चौकशी झालेली आहे. म्हणजे संजय राऊतांनी कर्ज घेतलं होतं ते वर्षा राऊतांच्या नावावर, प्रवीण राऊतांच्याकडून घेतलेले पैसे कर्ज म्हणूनच घेतले होते. कर्जदारावर ईडीची चौकशी झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यावर तर जामीन राहिलं म्हणून सीबीआयची कारवाई झालेली आहे, सीबीआयची कारवाई. आणि ते नेता आहे संभाजी पाटील निलंगेकर. व्हिक्टोरिया प्रकरणामध्ये आपल्या बहिणीच्या आणि मेवण्याच्या फॅक्टरीसाठी जामीनदार राहून आपल्याच कुटुंबाची प्रॉपर्टी मॉर्गेज करून दिल्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. पुढे ते प्रकरण OTS मध्ये संपलं. पण ज्या वेळेला ही सगळी प्रक्रिया पार पाडत होती तेव्हा संभाजी पाटील भारतीय जनता पक्षात होते. आजही संभाजी पाटील भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आजही त्यांची केस आता क्लिअर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सीबीआयचा वापर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर देखील झालेला आहे, हे स्पष्ट आहे. आता प्रश्न आहे, भाजपात आल्यावर ईडीची चौकशी थांबते का, सीबीआयची चौकशी थांबते का याचा? तर नारायण राणेंना आपण विचारलं पाहिजे, तुम्हाला क्लीन चिट मिळाली आहे का? तपास चालू आहे, चौकशी सुरू आहे. तपासात चौकशीच्या अंती जे काही निष्पन्न होईल ते नारायण राणेंना देखील भोगावं लागणार आहे. त्यामुळे अजून एक नेते आहेत ज्यांचा तपास बंद करण्यात आलेला नाहीये, क्लीन चिट दिलेली नाहीये. म्हणजे 24 तासाचं सरकार आल्याबरोबर अजितदादांनी जशी सिंचन घोटाळ्यामध्ये क्लीन चिट घेतली होती तसं तर काही घडलेलं नाहीये इथे. म्हणजे सरकार आलं की कधी सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, कधी अमक्यात क्लीन चिट, कधी तमक्यात क्लीन चिट, असं तर नाही होते. जसं छगन भुजबळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिये, म्हणजे माफ करा, कोर्टातली केसला आव्हान देण्याच्या प्रक्रियेला लवकर मंजुरीच दिली नव्हती. म्हणजे जिल्हा कोर्टाने सांगितलं की भुजबळांच्यावरचे गुन्हे वापस घ्या, त्याला आव्हान द्यायला म्हणजे लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटनं दिलेली परवानगी सुद्धा वेगळ्याच अर्थाने बाहेर काढली गेली, लोकांच्या नावाने काढली गेली. म्हणजे त्यातले 3 आरोपीपैकी पहिल्याचं नाव घेतलं गेलं आणि भुजबळांचं नाव टाकलंच नाही त्याच्यामध्ये. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. इथे असं तरी काही घडलेलं नाहीये, ती चौकशी थांबलेली नाहीये, क्लीन चिट दिलेली नाहीये. त्यामुळे नारायण राणेंची चौकशी देखील चालू आहे आणि अशा कितीतरी नेत्यांची चौकशी चालूच आहे. मला अजून एक उदाहरण सांगायचं आहे, ज्यांना दावा करायचा आहे त्यांच्यासाठी. नोटबंदी केली तेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होते. त्या मंत्रिमंडळानं अशा स्वरूपाच्या नोटांची जप्ती करायला सुरुवात केली होती मोठा साठा सापडल्यावर. आणि एक बातमी तुम्ही बघितली असेल, पंकजा मुंडेंच्या नोटा जप्त अशा स्वरूपाची बातमी आली होती आणि त्या नोटा वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या होत्या. त्या बदलण्यासाठी नोटा गेलेल्या होत्या, त्या नोटा पकडल्या गेल्या आणि पुढे सगळं प्रकरण क्लिअर झालं की कुठल्या हॉस्पिटलच्या त्या होत्या, कारण हॉस्पिटलमध्ये नोटा घेण्याची प्रक्रिया सुरू होती जुन्या नोटा उपचारासाठीची.
त्यामुळं पंकजा मुंडेंच्या बँकेवर सुद्धा संशय आल्यावर पहिल्यांदा कारवाई झाली, नंतर कळलं की ते सगळं क्लिअर होतं, तेही घडलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपल्या कोणत्याही नेत्याला स्पेअर केलेलं नाहीये. एकनाथ खडसे भाजपात होते, संभाजी पाटील भाजपात आहेत, पंकजा मुंडे भाजपात, रत्नाकर गुट्टे भाजपचे जवळचे, नारायण राणे भाजपात. एवढ्या सगळ्या कारवाया चालू असताना सुद्धा भाजपच्या नेत्यावर कारवाई होत नाही असा केला जाणारा दावा हा मला तरी आश्चर्यकारक वाटतो. या सगळ्या कारवाया सुरू आहेत, याची काही जणांची चौकशी सुरू आहे, काही जण शेवटच्या टप्प्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेच्या. त्यांचा निकाल येईल तो येईल. खरं तर चौकशी होऊ देणं आणि सत्य समोर आणणं याच गोष्टीची आवश्यकता असते. पण ते न करता सहानुभूती जमा करण्यासाठी म्हणून वाटेल ते आरोप करत सुटायचं, चर्चेत यावं यासाठी पोस्टर्स लावायचे, चालत्या रेल्वेत व्हिडिओ करून टाकायचे, हा प्रकार महाराष्ट्राला आता नवा उरलेला नाहीये. यातून तुम्हाला सहानुभूती मिळू शकेल पण क्लिअरन्स मात्र मिळणार नाही, एवढं नक्की आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.